जिल्हा परिषद मतदारसंघासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने श्री ओंकार चौगुले हे उमेदवार म्हणून निश्चित झाले आहेत। आज आपण या सहकाराच्या क्षेत्रात कोडोली सारख्या परिसरात जे अगोदरच अद्ययावत आहे, परंतु यातही आणखी काही बाकी आहे का हे पाहण्यासाठीच एक शिवसेनेचा एक पक्का शिलेदार या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेला आहे। तर आपण त्यांच्याशी जरा बातचीत करू। नमस्कार चौगुले साहेब, आपण शिंदे साहेबांच्या वतीने या कोडोली परिसरात आपण उमेदवारीसाठी आला आहात, तर निश्चितच आपलं कौतुक आणि आपल्या धाडसाला देखील सलाम, कारण या अगोदर बरेचसे प्रस्थापित इथं आहेत आणि या प्रस्थापितांच्या विरोधात आपल्याला ही निवडणूक लढावीशी का वाटली? त्याचे कारण असं आहे की मी आपल्याला प्रस्थापितांच्या बद्दल काही बोलण्यास इच्छुक नाहीये, कारण की मला पहिल्यापासून ईर्ष्या आणि कॉम्पिटिशन या गोष्टी करण्यात काय आवड नाही। माझे जे विचारधारा आहे ती मी आपल्याला कळवतो। काही वर्षापूर्वी आम्हा शिवसैनिकांवरती फार मोठं संकट आलं, म्हणजे एक लहान भाऊ मोठे भाऊ वेगवेगळे झाल्यासारखा एक प्रकार झाला, पण अनुदानानं ते फार गरजेचं होतं, ते करणंही फार गरजेचं होतं, त्याला काही पर्याय नव्हता आम्हाला। इतकी काही गोष्टी इंटरनल चालू होत्या की त्याला काही पर्याय नव्हते, ज्या शिवसैनिकांवरती अन्याय आणि इतर गोष्टी होत्या, त्यामुळे जो तो उठाव झाला। त्यानंतर इकडचा जो बाळासाहेबांच्या विचारांचे जे शिवसैनिक राहिले त्यांना कोणी वाली राहिला नव्हता, मग त्यातीलच मी एक। मग आम्ही कायम इकडे तिकडे 10 लोक गोळा व्हायची, आम्ही कार्यक्रम करायचो, भेटायचो, संघटना निर्माण करायचो, मग संख्याबळ कमी असल्याने अपयश यायचं, पुन्हा ती संख्या कमी व्हायची, मग पुन्हा ती वाढायची, पुन्हा ती कमी व्हायची। मग एकंदरीत माझ्या लक्षात आलं की जरी आज आपली संघटन एखादी निवडणूक लढवण्यासारखी नसली तरी जोपर्यंत आपण एखादी निवडणूक लढवत नाही तोपर्यंत संघटन वाढत जाणार नाहीये। म्हणजे आज आपको दीवार दिख रही है कि अरे यार तो इसके आगे जाना नामुमकिन है, लेकिन जब तक आप उसको ठोकर नहीं मारोगे वो गिरने वाली नहीं। तो त्या विचारावरती आम्ही आलोय की म्हणजे जो आमच्या शिंदे साहेबांचा राहीचा जो पॅटर्न आहे की आपण आता चौकटीच्या बाहेर जाऊन काम करावं लागणार आहे। आज संख्याबळ कमी आहे किंवा आज आपल्याला अडचणी भरपूर आहेत हे बघून चालणार नाही, आपल्याला कुणाला खाली खेचायला, कुणाशी स्पर्धा करायला नव्हे, तर आपल्या शिवसैनिकांना एक बळ देण्यासाठी आपण हे करायचं। चौकटीच्या बाहेर जाताना तुम्ही नेमकं विजन काय ठेवलंय? सर्वप्रथम माझा युवक, नंतर माझा शेतकरी, नंतर आला इन्फ्रा, स्वच्छता, असे बरेच मुद्दे। आता हा विषय राजकारण म्हणून हा विषय अलग आहे, परंतु वैयक्तिक दृष्ट्या एक शिवसैनिक म्हणून नेमकी भावना काय आहे तुमच्या मनात? बघा, भावना तर हीच आहे की संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेत घालायचं, पण कलियुगाच्या नियमानुसार म्हणजे काय म्हणतात की प्रभू श्री रामांवरही राजकारण झालं होतं, त्यामुळे समाजकारण करत असताना त्याला कुठेतरी राजकारणाची जोड हवीच, त्याशिवाय ती गोष्ट पूर्णत्वास जात नाही। त्यामुळे 90% समाजकारण आणि 10% राजकारण। 90% समाजकारण आणि 10% राजकारण या ही भूमिका घेऊन श्री चौगुले साहेब या निवडणुकीच्या अनुषंगाने उतरलेले आहेत आणि त्यांना यश मिळेल अशी त्यांची खात्री आहे। परंतु हे सगळं करत असताना नेमका समाज कुठे आहे आणि कुठे निघालाय याविषयी आपण थोडंसं सांगू शकाल? समाजावर बोलणं कदाचित योग्य ठरणार नाही, पण एकत्र करू। श्री ओंकार चौगुले साहेब हे या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत आणि निश्चितच त्यांना यश मिळेल याची खात्री त्यांनी बाळगलेली आहे। धन्यवाद।